आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। मराठी मनाला आस लावणारी पंढरीची वारी ही वारकऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे। पंढरीची वारी मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे। आज आषाढी एकादशीच्या पर्वावर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून येणाऱ्या वैष्णवांचा मेळा पंढरपूरला भरतो। लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असतात। ज्या भाविकांना विठुरायाचं दर्शन लाभतं ते भाग्यवानच, पण ज्यांना पंढरपूर गाठता येत नाही त्यांनी काय करावं बरं? पुण्यातील एका इंजिनियरने यावर मार्ग काढलाय। सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विठ्ठल भक्ताचा व्हिडिओ समोर आलाय। या शेतकऱ्याने केलेल्या कृतीचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलंय। आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क विठुरायाची प्रतिकृती बनवली आहे। पुण्याच्या मुळशी गावातील या शेतकऱ्याने आपल्या शेतात भात रोपाची 120 फूट उंच विठ्ठलाची प्रतिकृती साकारल्याचं पाहायला मिळत आहे। पेशाने इंजिनियर असणाऱ्या शेतकऱ्याची कलाकृती नेटकऱ्यांना प्रचंड आवडली। व्हायरल व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यासह गावातील काही ग्रामस्थ विठुरायाचं दर्शन घेताना दिसतात। व्हिडिओमध्ये भातरूपी विठ्ठलाची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी आहे। दरम्यान हा व्हिडिओ गतवर्षीचा असल्याची माहिती मिळते। एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। भात शेतीच्या बियाणापासूनच विठ्ठलाचं देखणं रूप साकारून मुळशीच्या शेतकऱ्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।